मित्रांनो, आपले एक सबस्क्रायबर आहेत आणि त्यांनी मागील व्हिडिओ खाली एक कमेंट केलेली आहे। त्या कमेंटमध्ये मुख्य मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंवर ही वेळ का आली याचं आत्मपरीक्षण करा। मग मित्रांनो, ते जेव्हा प्रश्न विचारतात की उद्धव ठाकरे यांच्यावर ही वेळ का आली, तेव्हा त्याच प्रश्नाचं उत्तर पुढील काही मिनिटांमध्ये आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की सद्यस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची परिस्थिती ही काहीशी हलाखीची आहे। त्यांचे खासदार जरी 9 निवडून आले असले तरी आमदार हे फक्त 20च निवडून आलेले आहेत। आणि ही फक्त एकट्या उद्धव ठाकरेंची आहे का, तर सर्वच विरोधी पक्षांची अवस्था ही मागील निवडणुकीत वाईट झालेली आहे। तरी आपण इथं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा विचार करणार आहोत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर ही वेळ का आली हे समजून घेत असताना एकूणच महाराष्ट्राचं राजकारण आणि भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्र नक्की कसा आहे या दोन्ही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे। मग पहिल्यांदा हे लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये प्रमुख पक्ष हे 2 राष्ट्रीय पक्ष आहेत, एक भाजपा एक काँग्रेस, आणि मग जोडून प्रबळ असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 2 प्रादेशिक पक्ष, आणि त्यानंतर मग छोटे छोटे हे अनेक पक्ष आहेत। आणि मग जेव्हा येथील भौगोलिक परिस्थिती पाहतो तेव्हा इथं 6 विभाग आहेत। मग त्यामध्ये मराठवाडा आहे, विदर्भ आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, कोकण आहे आणि मुंबई आहे। आणि मग आपण पाहिलेलं आहे की जो मुंबईमध्ये पक्ष जास्त चालतो तो मराठवाड्यात चालत नाही, जो मराठवाड्यात चालतो तो पश्चिम महाराष्ट्रात चालत नाही, अशी एकंदर परिस्थिती मागील निवडणुकांमध्ये दिसलेली आहे। आणि मग जेव्हा महाराष्ट्राचं विधानसभेचं गणित मांडायला घेतो तेव्हा 288 जागा आहेत आणि या 288 जागांपैकी मग शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या सोबत जे छोटे पक्ष आहेत जे 2, 4, 5 जागा मिळवतात, ज्यामध्ये मग बहुजन विकास आघाडी आहे, प्रहार जनशक्ती आहे, किंवा मग MIM आहे, जनसुराज्य पक्ष आहे, रासप आहे, काही अपक्ष आहेत। असे जर सर्व मिसळले तर हे 2 प्रादेशिक पक्ष आणि हे छोटे छोटे पक्ष मिळूनच 100 ते 125 जागा जिंकायचे यापूर्वी। आणि मग राष्ट्रीय पक्षाला जागा किती शिल्लक राहायच्या, तर साधारण वरच्या 188, आणि मग त्यामध्येच ते 2 जण खेळत असायचे। आणि मग त्यामुळं त्या राष्ट्रीय पक्षांना, काँग्रेस असो की भाजपा, त्यांना कधीही महाराष्ट्रामध्ये मागील कित्येक दशक बहुमत मिळवता आलेलं नव्हतं। आणि मग हेच सर्व गणित, ही सर्व भौगोलिक परिस्थिती ही भाजपच्या गुजराती व्यापाऱ्यांनी हेरली। आणि मग ती हेरल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा प्रयत्न केला स्वतःच्या बळावर बहुमत मिळवायचा, तो 2014ला। 2014ला त्यांनी नक्की काय केलं, केंद्रात त्यांचं बहुमताचं सरकार आलं, केंद्रात गुजराती त्या 2 व्यापाऱ्यांचा उदय झाला, ज्याला सोशल मीडियावर रंगा बिल्ला या नावाने देखील ओळखतात। आणि मग त्यांचा उदय झाल्यानंतर मग त्यांनी काही महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होती, त्यावेळी मग शिवसेनेसोबत चर्चेचं गुऱ्हाळ इतकं लांबवलं की फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेच्या काही तास आधी युती तुटल्याची घोषणा करून टाकली। म्हणजे उद्धव ठाकरे यांना तयारी करायला वेळच मिळू नये। आणि मग ती विधानसभा निवडणूक भाजपा पूर्ण ताकदीनिशी लढला, 280 जागा लढवल्या गेल्या। आणि मग सर्व प्रचारात केंद्रीय मंत्री वगैरे आणले गेले, प्रचाराची रणधुमाळी, खूप मोठ्या सभा लावण्यात आल्या, वेगवेगळ्या राज्यांचे मंत्री वगैरे बोलवण्यात आले, सर्व काही केलं, साम दाम दंड भेद। परंतु जेव्हा निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा भाजपा 122 वर अडकली होती आणि शिवसेनेला 63 इतक्या जागा मिळाल्या होत्या। मग भाजपच्या त्या गुजराती व्यापाऱ्यांचा पहिला डाव हा इथं अयशस्वी ठरला आणि त्यांच्या लक्षात आलं की शिवसेनेला बाजूला ठेवून आपण बहुमत मिळवू शकत नाही। मग काही दिवसांनी शिवसेना सत्तेत सहभागी झाली। मग त्यांनी पुढील 5 वर्ष सातत्याने शिवसेनेला दुय्यम वागणूक द्यायला सुरू केलं की विरोधात लावून जर विरोधक संपत नसेल तर त्याला मित्र बनवून संपवण्याचं कुटील डाव 2014 ते 2019 हा खेळण्यात आला। मग उपमुख्यमंत्री पद हे असंविधानिक पद आहे म्हणले आणि शिवसेनेत दिलंच नाही। 2014ला मंत्रिपद देखील कमी दर्जाची, हलक्या दर्जाची देण्यात आली, कमी मंत्रिपद देण्यात आली। परंतु उद्धव ठाकरे यांनी सर्व सहन केलं आणि 2018ला स्वबळाची घोषणा करून टाकली की पुढच्या सर्व निवडणुका या स्वबळावर लढवणार।
आणि मग त्यानंतर हे गुजराती व्यापारी घाबरले, गडबडले, गोंधळले आणि जशी लोकसभेची निवडणूक जवळ आली, कारण त्यांना माहिती होतं की जर शिवसेना बाजूला गेली तर लोकसभेत फटका बसेल, मग त्यांनी काय केलं तर तेथून एक व्यापारी तडक मुंबई गाठली, मातोश्री गाठली, उद्धव ठाकरेंची विनवणी केली, हातापाया पडले आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीची बोलणी केली. मग त्यांनी लोकसभेची बोलणी केली, त्याच वेळी उद्धव ठाकरे यांनी विधानसभेची देखील बोलणी करून घेतली आणि मग लोकसभेमध्ये एक जागा उद्धव ठाकरे यांना वाढवून देण्यात आली आणि विधानसभेसाठी पद आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप असं सूत्र ठरलं आणि विधानसभा निवडणूक 2019 ची लागली. मग सोबत ठेवून गुजराती व्यापाऱ्यांना, शिवसेनेला, उद्धव ठाकरेंना संपवायचं होतं. मग त्यांनी काय केलं तर समान जागा द्यायच्या ठरलेल्या असताना देखील उद्धव ठाकरे यांना फक्त 124 इतक्याच जागा लढायला दिल्या, स्वतः मात्र 164 जागा लढवल्या. उद्धव ठाकरेंच्या 124 जागांपैकी जवळपास 70 ते 80 ठिकाणी बंडखोर उमेदवार उभा केले, ज्या योगे उद्धव ठाकरे यांच्या आमदारांची संख्या, निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्याही कमी होऊ शकेल. आणि अशा पद्धतीने डाव रचला आणि मग जेव्हा निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा भाजपला अधिकचं यश मिळवायचं होतं. 130-35च्या घरात जायचं होतं, ते काही जाता आलं नाही. ते उलट 122 वरून 105 वर आले आणि उद्धव ठाकरे 63 वरून 56 वर येऊन बसले आणि मग मुख्यमंत्री पदावरून त्यांचं बिनसलं आणि मग युती तुटली. मग त्यावेळी खऱ्या अर्थाने युती तुटली होती. शिवसेना एनडीए मधून देखील बाहेर पडली होती. 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार चाललं आणि त्याच काळामध्ये या गुजराती व्यापाऱ्यांनी नवा डाव रचला. किरीट सोमय्यासारखं प्याद हे पुढे केलं. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचे छापे पडायला सुरुवात झाली आणि मग एक एक मोहरा त्यांनी टिपायला सुरुवात केली. मग भावना गवळी टिपल्या, आनंद अडसूळ टिपले, प्रताप सरनाईक टिपले, अर्जुन खोतकर टिपले, असे अनेक जण उजेडात टिपले आणि काही लोक अंधारात टिपले, ज्यांचे मटक्याचे अड्डे आहेत, ज्यांचे दारूचे अड्डे आहेत, ज्यांचे अन्य 2 नंबरचे धंदे आहेत. तर हे सर्वजण, काही जण अंधारात टिपले. आणि असंच सचिन जोशी नावाचा एक PA एकनाथ शिंदेचा होता, त्याची पेपरला बातमी आली होती आणि त्याला टिपलं आणि त्याच्याकडून काही कागदपत्र हस्तगत केली आणि मग त्या कागदपत्रांच्या आधारे एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणला आणि शिवसेना फोडण्याची त्यांना सुपारी देण्यात आली. आणि मग हे 40 जण ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स याच्या भीतीपोटी अटक होऊ नये म्हणून मग ते मुंबई सोडली त्यांनी आणि सुरत, गुवाहाटी, गोवा असं पळाले आणि शिवसेनेत फूट पडली. मग हे तिथंच थांबलं का? त्यावेळी सरकार देखील पाडण्यात आलं आणि मग महायुती म्हणून मग नंतर अजित पवारही सोबत घेतले आणि त्यांनी 2.5 वर्ष कारभार केला आणि मग आली 2024 ची निवडणूक. मग आधी जसं केंद्रीय एजन्स्यांचा गैरवापर केला, विरोधात होते तोपर्यंत धाडी टाकल्या आणि सत्तेत जाऊन बसल्यावर नक्की काय झालं काही कळलंच नाही. विरोधात होती तेव्हा भावना गवळी ही भ्रष्टाचारी होती, घोटाळेबाज म्हणून त्यांच्यावर धाडी पडत होत्या. किरीट सोमय्यावर तर दगडफेक पण झाली होती तिकडं. आणि सत्तेत जाऊन बसले की त्याच भावना गवळी मोदींच्या थेट लाडकी बहीणच बनल्या. म्हणजे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना नंतर आली, पहिल्यांदा मोदींनी तिकडे लाडकी बहीण योजना सुरू केली. भ्रष्टाचारी भावना गवळी यांच्याकडून राखी बांधून लाडकी बहीण योजनेचं खरं उद्घाटन त्यांनी तिकडे दिल्लीत केलं होतं. आणि मग अशा पद्धतीने मग नंतर काय झालं काही कळलंच नाही. म्हणजे ते किती बोगसपणा होता, केंद्रीय एजन्स्यांचा किती बोगस वापर होता, सत्तेसाठीचा वापर होता हे लक्षात आलं होतं. आणि मग अगदी तेच 2024च्या निवडणुकीत देखील घडलेलं आहे. मी स्वतः ग्राउंडवर फिरलेलो आहे, मी स्वतः समाज माध्यमांवर पाहिलेलं आहे, मी स्वतः लोकांना बोललेलो आहे, युवकांना बोललेलो आहे, महिलांना बोललेलो आहे, शेतकऱ्यांना बोललेलो आहे. आणि ज्या पद्धतीने उत्तम जानकर म्हणतात की भाजपने 100 ते 150 जागा ह्या चोरलेल्या आहेत, तर माझं देखील तेच मत आहे की 100 ते 150 जागा त्यांनी चोरल्या आणि त्यासाठी त्यांनी आधी जसा ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा वापर केला तसा 2024च्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणूक आयोगाचा वापर करून ह्या चोरल्या असाव्यात याबाबत माझ्या मनात दाट संशय आहे. कारण मी जे सर्वे मांडले होते ते सर्वे आणि उत्तम जानकर जे आता सांगत आहेत ते हे दोन्ही मिळतं जुळतं आहे. हे 100च्या पुढे तिघं मिळून जाऊ शकत नाहीत, 100 110. आणि तरीही जेव्हा त्यांच्या जागा आलेल्या आहेत, काय त्यांनी तंत्रज्ञान वापरलं असेल जे काही आहे ते आपण यापुढे त्यावर देखील आवाज उठवणार आहोत. परंतु मग आधी केंद्रीय एजन्सी वापरल्यानंतर निवडणूक आयोग वापरला
आणि मग ज्या शिंदेंना 20च्या पुढे जागा मिळाल्या नसत्या त्यांना बऱ्याचशा जागा मिळाल्या, 50, 55, 56. अजित पवार जे 10-12च्या पुढे जाऊ शकत नव्हते त्यांना 40, 41. आणि मग अशा पद्धतीने विरोधक संपवण्याचं काम निवडणूक आयोगाच्या मार्फत सर्व प्रणालीमधून सोयीस्कररित्या करण्यात आल्याची शंका इथं उपस्थित होत आहे. आणि मग हे झाल्यानंतर आता जेव्हा निकाल हातात आहेत तेव्हा हे लक्षात येतं की भाजपला जे 130च्या पुढे जाऊन बसायचे होते ते जाऊन बसले. आता त्यांना ना शिंदेची गरज आहे ना अजित पवारांची गरज आहे. आणि मग जेव्हा उद्धव ठाकरेंचे नक्की काय हाल झाले याबाबत आपण विचार करतो तेव्हा 2014ला त्यांनी जो प्रयत्न सुरू केला होता उद्धव ठाकरे यांना संपवायचं तो अयशस्वी झाला 2014ला. 2019ला अयशस्वी झाला. शिवसेना फोडून अयशस्वी झाला. कारण 2024च्या लोकसभेत यात उद्धव ठाकरेंनी आणि शरद पवारांनी मोदी शहांना पाणी पाजल्याचं निवडणूक निकालामधून आपण सर्वांनी पाहिलं. 15-16वर धुळधाण उडवली भाजपची. आणि मग त्यानंतर त्यांनी हत्यार म्हणून निवडणूक आयोगाचा वापर करून हे सर्व मॅनेज केलेलं बहुमत आहे, ईव्हीएमचं बहुमत आहे. आणि मग अशा प्रकारे मिळवलं. आणि आता ते जे कमेंट टाकणारे आहेत तर ते म्हणतायत की उद्धव ठाकरेंचे आधी जे काही हाल आहेत ते का आहेत याचा आत्मपरीक्षण करा, विचार करा. तर या सर्व गोष्टींमुळे उद्धव ठाकरेंचे सध्या हाल जरी दिसत असले तरी मला असं वाटतं की नुकतंच भाजपचं शिबिर झालं आणि त्या शिबिरामध्ये अमित शहांना उद्धव ठाकरेंचं नाव घेऊन बोलावं लागतं. म्हणजेच उद्धव ठाकरे हे संपलेले नाहीत. कारण उद्धव ठाकरे हा ब्रँड आहे, ठाकरे हा ब्रँड आहे आणि तो महाराष्ट्रातून कधीच संपणार नाही. पवार हा देखील ब्रँड आहे, तो महाराष्ट्रातून कधीही संपणार नाही. बोलण्याच्या ओघात एक मुद्दा राहिला तो सांगतो आणि मग हा व्हिडिओ संपवतो. आजही ज्यांना कोणाला वाटतं की ठाकरे संपले तर एका निवडणुकीने कोणताही पक्ष संपत नसतो किंवा असं म्हटलं जातं ग्रामीण भागात एका जत्रात देव काही म्हातारा होत नसतो. तर तसं एका निवडणुकीने कोणता पक्ष संपत नसतो. पक्ष हे उसळी नक्की मारत असतात. चंद्राबाबूचा पक्ष 2019ला असाच बॅकफुटवर गेला होता आणि 2024ला आता सत्तेत आहे. चंद्राबाबू तिकडे मुख्यमंत्री आहेत, काही फरक नाही पडत. तर ते उदाहरण असं आहे की महाराष्ट्र फक्त बहुमत किंवा सत्ता कारणासाठी या गुजराती व्यापाऱ्यांना मिळवायचा नव्हता, तर महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी आहे. केंद्राला सर्वात जास्त रसद पुरवणारं महाराष्ट्र हे राज्य आहे. जसं दिल्ली ही देशाची राजधानी आहे तसं मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. आणि ही महाराष्ट्राची राजधानी असताना देशाची आर्थिक राजधानी आहे. सर्वात जास्त पैसा, सर्वात जास्त आर्थिक सुबत्ता ही महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्र ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. हे गुजराती व्यापाऱ्यांनी हेरलं होतं. आणि जर केंद्रातली सत्ता टिकवून ठेवायची असेल तर केंद्रामध्ये साम दाम दंड भेदात जे काही दाम लागतो तर तो दाम हा महाराष्ट्रामधूनच येणार आहे हे गुजराती व्यापाऱ्यांना पक्क ठाऊक आहे. आणि मग त्यासाठी त्यांना सर्व येनकेन प्रकारे महाराष्ट्रातली सत्ता ही अबाधित ठेवायची आहे. आणि याच कारणामुळे त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु येणारा काळ यावर उत्तर देईल की त्यांना किती काळ यश मिळतं. महाराष्ट्रामधील जनता ही त्या गुजराती व्यापाऱ्यांचं नक्की किती काळ सहन करते. आणि जर उद्धव ठाकरेंचे हाल असं म्हणत असाल तर मला असं अजिबात वाटत नाही. उद्धव ठाकरेंचे काहीही हाल झालेले नाहीयेत. तर उद्धव ठाकरे किंवा ठाकरेंचा शिवसेना पक्ष पुन्हा एकदा मराठी माणसाच्या आवाजासाठी उभारी घेईल याबाबत माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. मित्रांनो, माझ्या या विश्लेषणाविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आजच्या पुरतं एवढं थांबतो.